पद्मशाली शिक्षण संस्थेच्या सन 2024-2029 या कालावधीसाठी विश्वस्त मंडळाची निवडणूक प्रक्रिया आज रविवारी पार पडली। संस्थेच्या अध्यक्षपदी अॅडव्होकेट श्रीनिवास क्यातम, उपाध्यक्ष प्राध्यापक श्रीनिवास कोंडी, सचिवपदी पुनश्च दशरथ गोप, सहसचिवपदी मल्लिकार्जुन सरगम तर खजिनदारपदी गोवर्धन कमटम तसेच शालेय समिती अध्यक्ष म्हणून विजयकुमार गुल्लापल्ली यांच्या निवडीची घोषणा करण्यात आली। सभेचे अध्यक्ष म्हणून पांडुरंग दिड्डी यांनी काम पाहिले। उपस्थित सर्व विश्वस्तांनी नूतन पदाधिकाऱ्यांचा शाल व पुष्पहार घालून अभिनंदन करत त्यांना पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या। यावेळी संस्थेचे विश्वस्त नागनाथ गंजी, दिनेश यन्नम, अशोक चिलका, श्रीधर चिट्ट्याल, व्यंकटेश आकेन, मधुकर कट्टा, गणेश गुज्जा, हरीश कोंडा, नागनाथ श्रीरामदास, श्रीनिवास जोग, प्रभाकर आरकाल, दत्तात्रय यन्नम, नरेश श्रीराम, रामदास इप्पाकायल, संगीताताई इंदापुरे, श्रीनिवास गड्डम, अंबादास गज्जम तसेच देणगीदार विश्वस्त अरविंद कुचन, अमित श्रीराम, जयंत आकेन, श्रीनिवास इप्पाकायल आदी उपस्थित होते। पद्मशाली शिक्षण संस्थेच्या नूतन पदाधिकाऱ्यांची निवड आज जाहीर करण्यात आलेली आहे। कोणाची निवड झालेली आहे आणि काय याच्यामागचं विजन आहे काय? पद्मशाली शिक्षण संस्थेचे पंचवार्षिक निवडणूक 21/7/2024 रोजी झालेली होती। त्या अनुषंगाने या आठवड्यात म्हणजे आज रविवार दिनांक 27-28 रोजी पदाधिकारी निवड हा विषय होता। त्याप्रमाणे आजचे पदाधिकारी अध्यक्ष म्हणून श्री श्रीनिवास अंबाजी क्यातम, उपाध्यक्ष म्हणून श्रीनिवास व्यंकटपती कोंडी, सचिव म्हणून दशरथ नारायण गोप, सहसचिव म्हणून मल्लिकार्जुन मल्लेशम सरगम, खजिनदार म्हणून गोवर्धन रायमलू कमटम व शालेय समिती अध्यक्ष म्हणून विजयकुमार गुल्लापल्ली यांची निवड झालेली आहे। सर्व पदाधिकाऱ्यांची एकमताने निवड झालेली आहे। त्याबद्दल कुठलं दुमत नाही। सर्व विश्वस्त पदाधिकाऱ्यांनी एकदलाने यापुढेही संस्थेच्या प्रगतीत चांगल्या प्रकारे वाढ करण्याची मानस व्यक्त करून आजची सभा संपलेली आहे। उत्कर्ष पॅनलला प्रचंड बहुमताने निवडून दिलेला आहे। मतदारांचं कसं तुम्ही आभार व्यक्त करणार? संस्थेची प्रगती साधूनच मतदारांचा आभार व्यक्त करणार। आभार तर त्यांनी आम्हाला निवडून दिलं, विश्वास व्यक्त त्याबद्दल आभार आहेच, पण संस्थेची यापुढे उत्तरोत्तर प्रगती करण्याचा आमचा विश्वासांचा मानस राहील। गेल्या अनेक वर्षापासून तुम्ही सचिव म्हणून काम करत आहे। आता ही नवीन सुरुवात आहे, म्हणजे जसं तुम्ही जुनत आहे पण नवीन तुमची परत एकदा सुरुवात आहे। काय विजन असणार संस्थेच्या विषयी, डेव्हलपमेंट विषयी? संस्थेचे जे अगोदर बी मी कल्पना दिलेलं आहे, संस्थेचे विस्तारीकरण होत राहील, म्हणजे अत्याधुनिक इमारतीसाठीचे या पुढच्या महिन्यात बी DR इंग्लिश मिडियमचं विस्तारित इमारतीचं भूमिपूजन होणार आहे। त्यानंतर अनेक जे जुन्या इमारती त्याबद्दल फंडिंगचा म्हणजे जे आर्थिक परिस्थिती बघून संस्थेत त्याप्रमाणे विस्तारीकरण चालू होईल। विशेषतः करून या पंचवार्षिक योजनेत गुणवत्तापूर्ण म्हणजे गुणवत्ता आहेच, पण त्यापेक्षाही मराठी शाळांची जे परिस्थिती आज चालू आहे त्यामुळं त्यात गुणवत्तेत वाढ होण्यासाठी जे उपक्रम राबेल ते उपक्रम आम्ही राबण्याचा मानस व्यक्त करत आहे, जेणेकरून गुणवत्ता टिकून राहिले तर आपली शाळा व समाजाची शाळा पारंपरिक पद्धतीने तसेच टिकून राहील। पद्मशाली शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदी निवड झालेली आहे। काय विजन असणार आहे काय सांगा? वास्तविक गेल्या 2 दशकांपासून या संस्थेचे कारभार पाहणारे आमचे सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय दशरथ नारायणजी गोप साहेब यांनी या संस्थेचा पूर्ण कायापालट केलेला आहे। पूर्वी जुन्या अवस्थेत असलेल्या या शाळेचा आज अतिशय आधुनिक पद्धतीनं ज्या ठिकाणी पारंपरिक अभ्यास आणि नवीन जो दूरगामी अभ्यास आहे या दोन्हींचा संगम या ठिकाणी केलेला आहे। त्यामुळे मला याविषयी म्हणजे एक वेगळी आपुलकी आणि अभिमान आहे आणि या निमित्ताने आम्हाला आज साहेबांनी जी संधी दिलेली आहे की विश्वस्त म्हणून आमची निवड केलेली आहे, त्यानंतर आम्हाला आता आज पदावर बसवलेलं आहे। त्यानिमित्ताने आम्ही या संस्थेच्या माध्यमातून या भागातील गरीब होतकरू विद्यार्थ्यांना मोफत आणि सुलभ शिक्षण पद्धती त्यांच्याकडे कशा पद्धतीने उपलब्ध होईल यासाठी आम्ही आटोकाट प्रयत्न करणार आहोत आणि आदरणीय गोपसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली या संस्थेचा याही पुढे कारभार अतिशय नेटाने चालू आणि या पूर्ण पिढीला एक वेगळ्या दर्जाचं अति उच्च दर्जाचं शिक्षण पद्धत ज्या पद्धतीने उपलब्ध होईल याचा आम्ही आटोकाट प्रयत्न करू।